नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये 2 दिवसात पुढचे 2 दिवस जे आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये रचना शारीर पेपर 1 मध्ये मॅक्सिमाइज कसं करू शकतो आपण पेपरमध्ये ते बघणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला क्लिअरिटी आली पाहिजे. त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, ज्यांना नोट्स हवे असेल मॉडर्न आणि आयुर्वेदचे तर दोन्ही मिळून 100 रुपयाचे आहे, आणि फक्त मॉडर्नचे हवे असेल तर 50 रुपयाचे नोट्स तुम्हाला भेटून जाईल. फक्त तुम्हाला काय करायचंय, 7887559633 या व्हॉट्सअप नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करायचं आहे. तुम्हाला तिथंच नोट्स भेटून जाईल फक्त आणि फक्त 49 रुपयामध्ये. कशाचे नोट्स? तर रचना शरीर पेपर 1 मॉडर्न अथवा आयुर्वेद दोन्ही मधून एक. ठीक आहे, आणि दोन्ही पाहिजे असेल तर 100 रुपये. ठीक आहे, समजलं तुम्हाला एवढं? ओके. आता एक विषय अजून, गेस्ट पेपर जर का आतापर्यंत घेतला नसेल, ज्यांनी घेतलेला आहे त्यांना माहित आहे 100चे 100 मार्काचा पेपर हा गेस्ट पेपर मधून 80 मार्काचा पेपर, कारण 20 MCQ ते धरल्या जात नाही, म्हणून 80च्या 80 मार्काचा पेपर पदार्थ पेपर 2 चा सरळ गेस्ट पेपर मधून आलेला आहे. वाटल्यास मी पोस्ट टाकलेली आहे कम्युनिटीवरती, तिथून जाऊन तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे, आता इथं मी डिस्कस करून घेतो तुमच्या सोबत की गेस्ट पेपर नसेल घेतला तर ऍप डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, तिथून तुम्ही ते घेऊ शकता. ठीक आहे, आता इथं एकदम महत्वाची सूचना काय माहिती आहे का तुम्हाला, की सगळ्या आपल्याला आता 2 दिवसात, शेवटचे 2 दिवस बाकी आहे, तर आता आपल्याला मॅक्सिमाइज करायचं आहे मार्क्स मध्ये. तर आपण काय करू शकतो, म्हणजे जर का 50 येत असेल तर आपण 60 मार्क पर्यंत घेऊ शकतो, असा हा व्हिडिओ आहे. तर ते मी तुम्हाला एक एक करून सांगू इच्छितो. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर ब्रह्मास्त्र सिरीज आहे आपली. ब्रह्मास्त्र सिरीज मध्ये काय दाखवलेलं आहे, तर PYQs, जेवढे पण PYQs आहे ते पूर्णच्या पूर्ण PYQs त्याच्यामध्ये घेण्यात आलेले आहे 2021च्या पॅटर्न नुसार. ठीक आहे, म्हणजे आपलं पॅटर्न कसं आहे, 80-20, 80चं आपल्याला थेरी आहे, 20चं आपल्याला काय आहे, MCQ आहे. ठीक आहे, 4 LAQ आणि 8 SAQ, 5 मार्कासाठी LAQ, 5 मार्कासाठी SAQ आणि 10 मार्कासाठी LAQ. ते क्वेश्चन पेपर मागच्या 5 वर्षाचे घेण्यात आलेले आहे. ते तुम्ही ब्रह्मास्त्र सिरीज मध्ये जाऊन बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. काय आयडिया येईल? की तुम्हाला समजेल की अभ्यास कसा करायचा आहे, कोणते प्रश्न विचारले जातात, कसं लिहायचं आहे, ते पण त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. तर ते एकदा नक्कीच बघून घ्या. त्याच्यानंतर कॉन्करर सिरीज आहे. कॉन्करर सिरीज 1 शॉट मध्ये मराठीमध्ये सध्या आलेली नाही आणि येणार पण नाही पेपर 1 साठी, कारण मी बिझी होतो खूप जास्त, तर ती टाकण्यात आलेली नाही. पण पेपर 2 ची मात्र नक्की येईल, आणि पेपर 1 ची पण ऑलरेडी आहे, पण ती मागच्या वर्षीची आहे, आणि त्याच्यामधून कमीत कमी 80 मार्क तुमचे कव्हर अप होऊन जातील. तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघून घ्या. मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे, किंवा कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा मी तुम्हाला लिंक देऊन टाकेल त्याची. कॉन्करर सिरीज 1 शॉट किती 80+ मार्क तिथून सरळ येईल तुम्हाला, MCQ SCQ LAQ सगळं मिळून. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर नोट्स, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता कोणी असं असेल की ते नोट्स वाचल, कसे नोट्स वाचल, डायरेक्ट काढली BD चौरसिया. कशासाठी? तर आपल्या मॉडर्नसाठी 4 व्हॉल्यूम काढले त्याचे, 200 पेजचे, नाही 400 300 पेजेसचे. ते बरोबर आहे का या क्षणी? तर अगदी चुकीची पद्धत ठरेल ते, तसं करू नका. नोट्स स्वतःचे बनवले असेल तर वेल अँड गुड, नाहीतर 49 रुपयामध्ये मी 7887559633 या नंबरवरती संपर्क साधा. मला 49 रुपयामध्ये मी तुम्हाला ते मॉडर्नचे नोट्स देणारच आहे. ठीक आहे, तर तुम्ही मला संपर्क साधू शकता नोट्ससाठी. नोट्स मधून किती पेपर येणार, तर जेवढा मॉडर्न पोर्शन आहे तेवढा मॉडर्न पोर्शन पूर्ण तुमचं कम्प्लीट त्या नोट्स मधून होणार. किती पेजेसचे आहे ते, तर 120 पेजेसचे सगळेचे सगळे मॉडर्नचे काय आहे नोट्स आहेत. तर तुम्हाला समजू शकता की किती शॉर्ट करण्यात आलेले आहे ते. ठीक आहे, चालेल. आणि ते 1 शॉट मध्ये पण शिकवण्यात आलेले आहे. ठीक आहे, चालेल, समजलं. फक्त विषय कसा आहे की ते हिंदीमध्ये शिकवण्यात आलेले आहे ना. आता मी मराठी सुरू केली मराठी सुरू केली, तर त्याच्या कारणामुळे मी यावेळेस ते बनवू शकलो नाही, कारण थोडं काम होता माझ्या मागे. ठीक आहे, चालेल. आता याच्यानंतर गेस्ट पेपर कुठे मिळणार, तर ऍपवरती जा, लवकर गेस्ट पेपर डाउनलोड करून घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पेपरमध्ये क्वेश्चन कसे येतात, क्वेश्चन कोणते येणार, तिथून किती मार्क येणार. बघा, 80 मार्काचा थेरी असतो ना, त्याच्यामधून किमान सांगा, त्या कमीत कमी 60-65+ मार्क तिथून तुमचे बनवून जातील. क्वेश्चन किती देण्यात आलेले तिथं खूप झालं, खूप जास्त सांगत आहे मी.
35 ते 40 प्रश्न तुम्हाला देण्यात आलेले, मॉडर्न आणि आयुर्वेद दोन्ही मिळून. ठीक आहे. किंवा डायरेक्टली मला संपर्क साधा तुम्ही, गेस्ट पेपर ती सुद्धा डायरेक्टली मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करून देईन. चालेल. आता याच्यानंतर वेटेज आणि डिव्हिजन अत्यंत महत्वाचं आहे, की प्रत्येक टॉपिकला आहे ना एक वेटेज आहे. ठीक आहे, वेटेज आहे, वेटेज दिलेलं आहे. ते प्रत्येक टॉपिकसाठी म्हणा, ते प्रत्येक टॉपिकसाठी परत म्हणा, प्रत्येक टॉपिकसाठी काय करा तुम्ही प्रत्येक टॉपिकला असं डिवाइड करून घ्या. एक 10 मार्काची बोन आहे, 10 मार्काचा जॉईंट आहे. ठीक आहे, 10 20. ठीक आहे. त्याच्यानंतर 10 मार्कामधून नर्वस सिस्टम मधून येणारे 30, 10 मार्कामधून गर्भशारीरमध्ये येणारे 4 LQ झाले तुमचे. एकदम किती सरळ आहे रे. त्याच्यापेक्षा सरळ काय असणार आहे. 40 मार्काचं सांगितलं. आता जे SAQ आहे, SAQ तर मग आता ते कठीण जाणार तुम्हाला रचनामध्ये. SAQ कठीणच जाणार. मी खरं सांगत आहे, SAQ कठीण जाणार म्हणजे जाणार. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता डिव्हिजन झालं. तुम्ही वन शॉट बघा फक्त. मी तुम्हाला परत सांगत आहे, वन शॉट बघा, गेस्ट पेपर बघा, ब्रह्मास्त्र बघा. एवढं केलं ना तुम्हाला 100% सांगतो 65+ मार्क पडतील रे. फक्त तुम्ही बघा. बघितल्यानंतर आहे ना त्याचे नोट्स काढा. नोट्स ते काढणं शक्य नाही आजच्या डेटमध्ये, किंवा नोट्स घेऊन टाका, किंवा त्याला रिव्हिजन करा तुम्ही जेवढ्या वेळेस झालं तेवढ्या वेळेस. काही नाही रचना शरीर. मी खरं सांगतो तुम्हाला, मला 125 मार्क होते. आम्हाला माझी हँडरायटिंग बघितली ना तुम्ही म्हणसाल याला 125 मार्क पडू शकत नाही. 125 मार्क पडले होते मला रचनामध्ये. तर सोपं आहे, काही एवढं अवघड नाही. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, मी नर्वस सिस्टम वाचलं सुद्धा नव्हतं. फक्त बोन्स वाचले होते आणि जॉईंट्स वाचले होते, बस झालं. पेपर 1ची गोष्ट. बघा, आयुर्वेद एकदम परफेक्ट करा. आयुर्वेदला सोडूच नका. एक श्लोक सुटला नाही पाहिजे आयुर्वेदचा. ठीक आहे. षडंग शारीर ते सगळं एकदम परफेक्ट करा लगे. समजलं तुम्हाला एवढं? चालेल. तर आय होप तुम्हाला समजलं असेल, आणि 100% मला खात्री आहे तुमच्यावरती तुम्ही पास होशाल. काही नाही एवढं चिंता करू नका. आता तुमचे पेपर पण गेलेले, तुम्हाला माहिती आहे, आयडिया आला असेल की आता चिंता करायची काही गरज नाही आहे. आपल्याला सगळं येतं, फक्त आपण थोडं कॉन्फिडन्स लो असतं आपलं, बाकी काही नाही. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुम्ही नक्कीच पास होशाल या विषयामध्ये सुद्धा, जसं दुसऱ्या विषयामध्ये झाल्यात आज. धन्यवाद.